नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये. मैत्रिणींनो, आज आपण घरातील साहित्यापासून मावा केक बनवून रेडी करणार आहोत. तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप छान अशी सोपी रेसिपी आहे. तर इकडे बघू शकता, मावा केक बनवण्यासाठी मी इथे 1 कप होईल इतका फ्रेश खवा घेतलेला आहे. हा खवा थोडंसं दूध टाकून याच्यामध्ये ज्या गुठळ्या आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत. तर गुठळ्या कशासाठी फोडून घ्यायच्या, जेव्हा आपण केकचं जे बॅटर बनवतो त्यामध्ये सगळीकडे खवा मिक्स होतो, त्यामुळे आपल्याला गुठळ्या छान अशा फोडून घ्यायच्या आहेत. खव्याच्या गुठळ्या फोडण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही विस्करचा वापर करू शकता. याने पटकन गुठळ्या फोडल्या जातात. आणि याच्यामध्ये मी थोडंसं 2 चमचे होईल इतकं साजूक तूप घातलेलं आहे. खव्यामध्ये थोडंसं तुपाचा अंश असतोच, तरीसुद्धा मी इथे घातलेलं आहे. जास्त काही तुपाचा वापर मी केलेला नाही आणि सगळं काही छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी चाळणी ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मेजरिंग कपाच्या नुसार 1 कप होईल इतकी बारीक केलेली साखर घेतलेली आहे. 2-3 वेलचीसुद्धा टाकल्या होत्या आणि मिक्सरमध्ये मी फिरवून घेतलं होतं. याने केकला वेलची फ्लेवर खूप छान असं टेस्ट येते, म्हणून 1-2-3 वेलची टाकलेल्या आहेत. छान असं साखरसुद्धा मी इथे चाळून घेणार आहे. आता आपण 2 कप मैद्यापासून मावा केक बनवून रेडी करणार आहोत. तर त्याच्यासाठी 1 कप इतकी होईल बारीक केलेली मी साखर इथे घेतलेली आहे. खवा आणि जी साखर आहे ती आता एकत्र आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. अगोदर छान अशी मिक्स करून झालेली आहे, बघू शकता. तर याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे ड्राय इंग्रेडियंट्स आहेत ते सगळे आता मिक्स करून घ्यायचे आहेत. तर अगोदर मी ते चाळण घेतलेले आहे. चाळणीमध्ये 2 कप होईल इतका मैदा घेतलेला आहे. मैदा जेव्हा आपण वापरतो तेव्हा नेहमी पॅकेटमधील मैदा वापरला पाहिजे. तर इथे बघू शकता 2 कप मैदा घेतलेला आहे. 1 टेबलस्पून बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि हाफ टेबलस्पून बेकिंग सोडा टाकलेला आहे. तर एका कपाला 1 TSP आणि हाफ TSP असं मेजरिंग असतं. तर आपण इथे 2 कप घेतलेले आहेत. तर मी 1 टेबलस्पून बेकिंग पावडर घेतलेले आहे आणि हाफ टेबलस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे. तर आता आपल्याला हे ड्राय इंग्रेडियंट्स सगळे चाळून घ्यायचे आहेत. याने काय होतं, सगळं एकत्र मिक्स होतं छान असं. तर आता आपल्याला सगळं विस्करनी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बॅटर. आणि याच्यामध्ये आपल्याला लागेल तसं थोडंसं दूध टाकून छान असं बॅटर बनवून इथे घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनेलवरती तुम्हाला बेकिंगच्या सर्व काही रेसिपीज पाहायला आणि शिकायला सुद्धा भेटणार आहेत. तर इकडे बघू शकता, जे बॅटर आहे ते आपलं इथं केकचं आपण छान असं रेडी करून घेणार आहोत. याच्यामध्ये मी थोडंसं लागेल तसं दूध घेतलेलं आहे आणि पूर्ण बॅटर बनवण्यासाठी 1 कप होईल इतकं दूध पूर्ण गेलेलं आहे. तुमच्याकडे जर का मेजरिंग कप नसतील तर तुम्ही घरातील ज्या वाट्या असतात त्या वाट्याच्या आणि जे पोहे खातो त्या चमच्याच्या मदतीने मेजरिंग ठेवून अशा पद्धतीने केक बनवून रेडी करू शकता. तर चमच्याचं प्रमाण कसं घ्यायचं, चमच्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्ध्यातला अर्धा भाग होईल इतका जो बेकिंग सोडा असतो तो घ्यायचा आहे. तर ते एका कपाचं मेजर झालं. असंच सेम डबल तुम्ही 2 वाटीच्या प्रमाणासाठी वापरू शकता. तर चला इकडे आता बघू शकता, आपल्याला जसं बॅटर पाहिजे होतं ते एकदम रेडी झालेलं आहे. तर इकडे बघू शकता, केकचं जे बॅटर आहे मावा केकचं ते थोडंसं आपल्याला थिक ठेवावं लागतं आणि आपण जे नॉर्मल केक बनवतो त्याच्यासाठी थोडंसं याच्यापेक्षा पातळ असं ठेवावं लागतं. तर इथे मी 2 टीन घेतलेल्या आहेत. त्या दोन्ही टीनला बटर पेपर लावून घेतलेला आहे. सगळीकडे ऑइलसुद्धा लावून घेतलेलं आहे आणि एका टीनला फक्त मी थोडंसं ऑइल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती जो मैदा आहे तो थोडासा डस्ट केलेला आहे.
तर इकडे बघू शकता अशा पद्धतीचे 3 टीन मी इथे घेतलेले आहेत आणि तिन्ही टीनमध्ये जे केकचं बॅटर आहे ते टाकून घेतलेलं आहे। बॅटर टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला जे टीन आहेत असं थोडंसं टॅप टॅप करून घ्यायचे आहेत। असं केल्याने काय होतं, जे आपण ड्रायफ्रूट्स आहे ते टाकतो ते खाली बसत नाहीत। तर इकडे बघू शकता तिन्ही टीनमध्ये मी सगळीकडे आता जे ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकून घेणार आहे। तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही टाकू शकता। तर मी ते बदाम जे आहे ते थोडेसे कट करून घेतलेलं आहे आणि तेच याच्यावरती थोडंसं गार्निशिंगसाठी वापरलेले आहेत। तर अशा पद्धतीने सगळीकडे मी ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहेत। तर आता आपण घरचा जो आपला होममेड ओव्हन आहे त्याच्यामध्ये आपला केक बेक करण्यासाठी ठेवून देऊयात। ते म्हणजे सर्वांच्या घरी असणारं पातेलं, कढई हा आपला ओव्हनच आहे। तर इकडे बघू शकता जो ओटी जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी आपले जे 2 केकचे टीन आहेत ते ठेवून दिलेले आहेत। मैत्रिणींनो, आज आपण ओव्हनमध्ये आणि पातेल्यामध्ये सुद्धा केक बेक करून बघणार आहोत। तर दोन्हीमध्ये केक कशा पद्धतीचे बेक होतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे। बेकिंगची जी प्रोसेस आहे ती OTGमध्ये एक 10 मिनिटे आपल्याला प्रीहीट करूनच केक बेक होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत आणि पातेल्यामध्ये सुद्धा एक 5 मिनिटं प्रीहीट होऊन द्यायचं आहे पातेलं आणि मगच त्याच्यामध्ये बेक होण्यासाठी केकचा टीन ठेवून द्यायचा आहे। तर इथे बघू शकता OTGमधील आणि पातेल्यामधील सुद्धा केक छान असा आपला बेक झालेला आहे। तर केक बेक झालेला आहे ते कसं ओळखायचं? सुरी किंवा टूथपिक घ्यायची आहे आणि मध्य सेंटरला एक वेळ घालून चेक करायचं की टूथपिक आपली क्लीन आलेली आहे की नाही। क्लीन आली तर समजायचं आहे की आपला केक जो आहे तो बेक झालेला आहे। तर इकडे बघू शकता OTGमधील सुद्धा केक छान असा बेक झालेलाच आहे आणि हा आपला पातेल्यातील केक आहे। तर हा सुद्धा छान असा जाळीदार केक बनून रेडी झालेला आहे। तर मैत्रिणींनो, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून मी खूप खूप आभारी आहे। चला तर मग भेटूयात अजून एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये। धन्यवाद।